नमस्कार. आज आहे गुरुपौर्णिमा. सर्वप्रथम सर्व गुरूंना हार्दिक आणि आदरणीय शुभेच्छा. तुम्हाला गुरुपौर्णिमेची कथा माहिती आहे का? तशा गुरुपौर्णिमेच्या अनेक कथा प्रचलित आहेत, पण आज आपण गुरुपौर्णिमेची मूळ कथा ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. 4 वयस्क गृहस्थ होते. त्यांना काही प्रश्न पडले होते आणि ते त्या प्रश्नांची उत्तरे शोधत होते. पहिला दुःखी होता आणि या दुःखातून बाहेर कसं पडायचं याचा शोध घेत होता. दुसऱ्याला यश पाहिजे होतं आणि आपली प्रगती कशी होईल याचं उत्तर हवं होतं. तिसऱ्याला या आयुष्याचा अर्थ जाणून घ्यायचा होता. चौथा पूर्ण ज्ञानी होता, पण तरीही काहीतरी कमी आहे असं त्याला वाटत होतं. कमी आहे याचं उत्तर त्याला हवं होतं. हे 4 जण आपापली उत्तरे शोधण्यासाठी भटकत होते. फिरत फिरत ते एका वडाच्या झाडाखाली एकत्र आले. त्या झाडाखाली एक तरुण सुहास्य मुद्रेने बसला होता. एकदम त्या चौघांना वाटले की या तरुणाकडे आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. हाच आपल्या समस्या सोडवू शकेल. म्हणून चौघेही त्याच्या जवळ बसले. प्रसन्न व हसतमुख चेहऱ्याने तो तरुण त्यांच्या बरोबर बसला. त्याने एकही शब्द उच्चारला नाही, तरीही त्या चौघांना त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. ही गुरुपौर्णिमेची मूळ कथा आहे. त्या दिवशी पौर्णिमा होती. अशा प्रकारे गुरुपौर्णिमा सुरू झाली. ते 4ही जण गुरु झाले. त्या चौघांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. ती अशी: पहिला, दुःख संपले होते. दुसऱ्याला आनंद मिळाला, सुख समृद्धी आली. तिसऱ्याला आयुष्याचा अर्थ कळला, शोध संपला. चौथा, ज्ञानी माणसाला गुरु मिळाला. तो त्याच्या मनातलं गुरुजवळ व्यक्त करू शकत होता. यातल्या चौथ्या माणसाकडे सर्व काही होतं हे आपल्याला माहितीच होतं. ज्ञान होतं, पण त्याच्याशी जोडले जाऊ असा गुरु नव्हता. तो मिळाला व गुरुशी त्याचे आतून नाते जुळून आले. धन्यवाद ही पौराणिक कथा ऐकल्याबद्दल. आशा आहे की आज तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ही कथा तुमच्या मित्र आणि इतर परिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.